महाराष्ट्र अभेद्यपणे उभा करण्याचं काम, देश उभा करण्याचं काम शिवछत्रपती संभाजी महाराज या गुरूंच्या माणसाने करतोय. त्यांची इच्छा आहे की महाराष्ट्राचे राजकीय विचारापोटी हो तुकडे करू नका. झंडावाद प्रलय करायच्या अंगावरती काटा उभा राहील. हिंदुस्थानच्या भवितव्यासाठी जगाच्या शत्रूंच्या मुर्द्यावरती पाय देऊन भारताला हिंदुस्थान म्हणून जिंकायचं असेल तर एकच अभेद्य महाराष्ट्र, एक संघ महाराष्ट्र, एकात्म महाराष्ट्र. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. हा आमचा आहे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. भारत मातेच्या कपाळावरचं कुंकू अभेद्य ठेवण्याचं काम महाराष्ट्राने केलं. या सगळ्या नादान इस्लामी मुसलमानी सत्तेच्या अजगराची नळी फाडून भारत मातेचे पंचप्राण ज्यांनी टिकवायचा मार्ग दाखवून दिला ते शिवछत्रपती संभाजी महाराज. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा. भीमा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देवदेश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची योद्ध्यांची अन वीरांची तलवारीच्या पात्याची देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची रंगांची अष्टकलांची काव्याची शास्त्र विनोदाची ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची महवंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. कृपा करा तुमच्या सत्ताधीशांना सांगा तुम्ही हे महाराष्ट्र तोडणीचं हातात घेतले शत्रू ते खर्ची ठेवा. येणारे वादळ हे सामान्य नसेल, हा बेकार असेल. प्रसंगी रक्तरंजित झालं हे तरी सुद्धा करायचं. हिंदुस्थानच्या भवितव्यासाठी हे हिंदू स्वराज्याची कर्मभूमी असलेलं राज्य अभेद्य ठेवायचं.